तेने रामनाश्रेण सदा निरस्तकुरुः सत्यं परं आनिमिषेन्द्रिया मेळ होता धनंजया जे सुखदायक थडिया सांडोनी दोनी। भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 794 ओवीचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे राजस सुख। आणि विषेंद्रिया मेळ होता धनंजया जे सुखदाय थडिया सांडोनी दोन्ही। आत्मसुखा करता इंद्रिय विषय लागत नाहीत, सात्विक सुखा करता आत्मसुखा करता। पण हे राजस सुख जे आहे त्याच्या करता इंद्रिय लागतात, विषय लागतात। आणि ज्यावेळी इंद्रियांचा आणि विषयाचा मेळ होतो त्यावेळी सुख प्राप्त। चहा पाहून आनंद होतो का? चहा जिभेला लागल्यावर आनंद होतो? कसं होतं मला माहित नाही, मी विचारतो। नुसता चहा पाहून आनंद होत नाही, चहा जिभेला लागला की मग आनंद होतो। विषय आणि इंद्रिय यांचा मेळ झाल्यानंतर लाडू पाहायला आनंद होणार नाही, तोंडात घातल्यावर आनंद होतो। वा काय छान झाले। मेळ झाला पाहिजे दोन्हींचा, विषय आणि इंद्रिय। तेव्हा जे सुख प्राप्त होत ते किती सुख प्राप्त होत? दोन्हीही थड्यांची मर्यादा ओलांडून ते वाहत जात, राहत नाही, ते टिकत नाही, तो भाग सोडून द्या। आत्मसुख नष्ट होत नाही आणि विषयात जे सुख मानल्या जातं ते राहत नाही। कुठेतरी जेवायला गेली, लग्नाचं कोणाचं काही असेल कार्यक्रम, मग ते अतिपरिचयामध्ये आग्रह करू करू वाढतात। हा अगदी म्हणतो बस आता मला वांती होईल बरं का, फार खाल्लं मी आता, नको। खूप आनंद झाला नाही काही ते पक्वान न खाऊन, पण तो संध्याकाळपर्यंत राहतो ना, संध्याकाळी पुन्हा काही खावंच नसतं। तो आनंद कुठे टिकला? टिकत नाही।
म्हणून संसारामध्ये आनंद आहे का मानल्या जातो? मानल्या जातो. सगळा संसार मानीवच आहे. सर्व संसार मानीव आहे. म्हणून त्यात जे मानलेलं जे आनंद आहे, सुख असेल, ते टिकत नाही हो. म्हणून दुःख बांधवडी म्हटलं संसाराला. आणि आत्मसुख जे आहे, एकदा का ते आत्मसुख प्राप्त झालं की ते नष्ट होतच नाही. तो आत्मानंद एकदा मिळाला की तो नष्ट होत नाही. का? ते आपलं स्वरूप आहे. सुख आनंद हे आपलं स्वरूप आहे. म्हणून आत्मज्ञान झाल्यानंतर, यथार्थ आत्मज्ञान झाल्यानंतर तो आनंद, काल तुम्हाला प्रमाण म्हणून दाखवलं. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, जिथे नसारेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन, निघो म्हणून या त्यागीती परवते. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? आनंद हे आपलं स्वरूप आहे, सच्चिदानंद. आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत. पण मिळाल्यानंतर, कळाल्यानंतर स्वरूप आपलं सच्चिदानंद नित्यानंद स्वरूप आहे आपण. पण कुठं आनंद राहतो? कुठं आनंद होतो? होत नाही. का? कळत नाही. कळाल्यानंतर तो आनंद, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, ते नष्ट होणार आहे. पंच विषयापासून जे सुख प्राप्त होतं ते क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे, नित्य नाही आहे. लक्षात, राजसी सुख हे क्षणिक आहे, नित्य नाही आहे. आणि आत्मसुख हे अनित्य नाही, ते कधी संपत नाही, नष्ट होत नाही. अधिकारी आरिगता गाओ, होय जैसा उत्साहो, कारिणावरी विवाहो विस्तारिला. आपल्याकडे फार मोठे अधिकारी, मुख्यमंत्री, पंतप्रधान असे कोणी अधिकारी येणार असतील तर गाव सजवल्या जातं, तोरणं बांधल्या जातात, कमाणी बांधल्या जातात, माळी लावल्या जातात. अधिकारी अधिगता गाव होय जायचा उत्साह, तो एक आनंद उत्सव साजरा केला जातो. किंवा ऋणावरी विवाह विस्तारिला, अर्थात ते सुख होत. त्या अधिकाऱ्याने जर आपल्याला न्याय दिला तर सुख होत, अन्याय केला तर दुःख होत. कारिणावरी विवाह विस्तारिला. किंवा कर्ज काढून घर बांधलं, कर्ज काढून
लग्न केलं, विवाह उदाहरण दिलं या ठिकाणी. तर तेवढ्या पुरता 2 दिवस मजा असते, पण पुढे आयुष्यभर ते कर्ज फेडता 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 दुःख होत, सावकाराचा तगादा लागला जातो. कारिणावरी विवाह विस्तारिला. कर्ज काढून कोणती गोष्ट करू नये. 20 लाखाचं घर 40 लाखात पडतं. कर्ज काढलं, आयुष्यभर ते फेडीत राहू. आपलं बरं आहे दावा, जसं असेल तसं, दाव्याचं काय असेल. पण लोकांचं पाहून जर ठरवलं आपण आता आपल्याला माडी करायची तयार, ते जन्मभर दुःख भोगत राहत. नाना रोगिया जिभी पाशी, केळी गोड साखरेशी, का बचनागाची जैशी मधुरता पहिली. नाना रोगिया जिभेशी. रोगी मनुष्य आहे, आजारी आहे, शुगरवाला मनुष्य आहे, आणि त्याला साखर केळी दिली खायला तर सुख होईल का दुःख होईल. किंवा साधुनी बचनाग खाती थोडा थोडा तोळा तोळा, इतरा ते डोळा न देखावे. बचनाग सुरुवातीला भयंकर गोड असतो, पण नंतर तो जीव घेतो. बचनाग हे विष आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं या ठिकाणी बचनागाची जैशी मधुरता पहिली. आरंभी बचनाग हा गोड आहे. आरंभी संसार काल सांगितलं मी तुम्हाला, गोड आहे, परिणाम फार वाईट आहे. जसं आरंभी आहे तसं शेवटपर्यंत राहावं, पण संसारीनं शेवटी तो कसं काय राहील, नाही राहत. म्हणून त्याला संसार म्हटलं, नाही तर तोही परमार्थच झाला असता. जर आरंभापासून तो शेवटपर्यंत तो आनंद राहिला असता, ते सुख राहिलं असतं, तर त्याला संसार म्हटलं नसतं, त्याला परमार्थ म्हटलं असतं. परमार्थामध्ये अथपासून तो इतीपर्यंत सुखच सुख आहे. जर परमार्थ करत राहिले, भजन करत राहिले, भजन करत राहिले, नामस्मरण नामस्मरण, आणि नामस्मरण करतानाही आनंद होतो. परवा सांगितलं मास्तरीनबाई, आणि शेवट जर नाम मुखात आलं त्या अभ्यासाने, तर तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भगवंताचं जर नाम मुखात आलं प्राण जाताने, तर भगवत स्वरूपता प्राप्त. पुन्हा जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाग. पुन्हा जन्म मरणाची प्राप्ती होत नाही. म्हणून त्याच्याकरता यादसाठी केला होता अट्टहास. संसारात नाही करायचा अट्टहास, आपलं उलट आहे. आपला असा संसारात अट्टहास असतो. शेवटी बाबा जेवले, पतार पालतून झोपून दिलं गावाच्या वरत, काहीच नाही. शेवटी अट्टहास. काय अट्टहासाने संसार केला म्हणतात.
पण शेवटी तोंड वासून गेले बांधव रक्त अट्टहासाने यादसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा अंत समयाला आपल्या मुखामध्ये हा अभ्यास का करता देवाचं नाव 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 त्या नामाने ते अभ्यास होईल आपल्याला दुसरं वळण लागणार म्हणून महाराज म्हणतात हरी बोला नातरी अबोला व्यर्थ गलबला फक्त हरी बोला आपण नाही म्हणत तसं म्हणा पण सांगतो मी एकनाथ महाराज म्हणतात हरी बोला नातरी अबोला तुम्ही बाकी तर बोलला तर तेच येईल मारताना आणि मग नरकाला जावं लागेल म्हणून हरी बोला हसण्यासारखी गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा ही दुःखाची गोष्ट आहे तुम्हाला काही म्हटलं तरी हसतात मजा वाटते काय मजा हे मजेचं नाहीये लक्षात जर देवाचं नाव का म्हणले नाथराय संत असं का म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे एने सोसे मन झाले हव भरी परती माघारी घेत नाही हरी बोला ना तरी अबोला स्पष्ट सांगितलं नाथाने बोलायचं असेल तर हरी म्हणा नसेल तर बाकीचं बोलूच नका ते तुम्हाला किती दुःख देईल एवढ्या जन्मापुरतं नाही अनंत कोट जन्म तुम्हाला ते बाकीचं बोललेलं दुःख देईल नाहीतरी काय करायचं आपल्याला पंचायती करून घेणं न देणं पण आपल्याला लोकांच्या पंचायती फार असते कुठाने करायचीच नाही महाराज सुद्धा म्हणते संसाराची वाणी नाही ऐकत मी काणी एक जर येड गेल तर त्या भंडारी डोंगरावर गेलो महाराज म्हणले बस भजन कर तुम्हाला कशाचं भजन आणि पूजन म्हणलं का महाराज म्हणले का माझ्या म्हशी चुकल्यात येड्या इथं आलं काय भंडारी डोंगरावर म्हशीच्या जन्माला जाशील शेवटी जे करतो मनुष्य तो जन्म प्राप्त आणि भगवंताचं भजन केलं तर भगवत स्वरूपता प्राप्त म्हणून म्हटलं अट्टहास करा जिभेला ते आवडत नाहीये लक्षात ठेवा देवाचं नाव 4-2 माळा ओढल्या की लगेच झोप येते माणसाला आणि ते रविवारचे बुधवारचे गाणी लावून बघा झोप येते का आलेली आणि माळ घेऊन बसली गेलेली गेलेली येते लक्षात का बळजबरीचं काम आहे ते उगा आपलं करायचं म्हणून करायचं बळच नाहीतर नाम घेताना काय होतं माहितीये नाम हे काय आहे नामामृत गोडी तयासी लाधली नामामृत गोडी तयासी लाधली वासना निमाली समूळ ज्याची नामामृत गोडी वैष्णवाला धली पुढं काय म्हणत पुढं हरी पण म्हणतात ते नामामृत गोडी वैष्णवाला योगी साधरी जीवन कळा
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला कृष्णदाता. म्हणून आगे माझी जीवी आळस ठेवीला घोसावी. तू खूप बरं आहे म्हणतो, हे जिभे आळसाच्या मागे जाऊ नकोस, वाईट होईल. सतत सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य पहिले संवत्सराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लाघवियाचे विचित्र विनोदते. दृष्टांत दिला. पहिले संवत्सराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, संभावित दिसणारी माणसं. दिसत तसं नसतं म्हणून मनुष्य फसत. संभावित दिसणारी माणसं पण ते संभावित नसतात. दिसायला संभावित असतात पण त्यांचा धंदा असतो चोऱ्या करणं. काय संवत्सराचे मैत्र, संवत्सर म्हटले तर सावचोर त्याला म्हणतात. हाट भेटीचे कलत्र. सुरुवातीला ते बरं वाटतं पण ते कधी गळा कापतील सांगता येत हो नाही. लक्षात पुढे त्याने जे केलं जातं करतो तो संवत्सर, त्याने जीवाला भयानक दुःख भोगावं लागतं. त्याला सावचोर म्हणतो. तुम्ही सावचोर कधी पाहिले का? पाहिले? बोलत फाटके ना, नाही तर बोलत नाही अजिबात. मग सावचोर पाहिले तुम्ही? नाही. ते काही विचारू नका. घरातली माणसं कोण आहेत? बोलू नका म्हटलं का? घरातली माणसं आहे. तुम्ही नका म्हणू, मी म्हणतो. इथं म्हटले म्हणून सांगतो. तुम्ही म्हणत जाऊ नका, नाही तर जावं लागलं वृद्धाश्रमात. घरातली माणसं हे सावचोर आहेत. आपले नाही आहेत ते, फक्त प्रॉपर्टी करतायत. प्रॉपर्टीचे. आपलं कोण आहे? आपलं कोणी नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, कोणी नाही आपलं लक्षात. आपला फक्त एक आहे. आपलं कळत नाही माणसाला, दुसरेच कळतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही. काही उपयोग होत नाही. गळ्यात कानात दागिने असले तर कान तोडून घेतात. कोण आहे? एवढं कमवलं कोटीनं, जाऊ दे तेवढं दागिने त्याच्याबरोबर. नाही जाऊ दे. तिथे काही 4 शहाणी माणसं आहेत. काढून घ्यायचं, काढून घ्या, काढून घ्यायचं. काय सगळी चोराचीच भरती. त्याचा काही उपयोग होत. म्हणून पहिले संवत्सराचे मैत्र. आपली पहिली मैत्री जर कोणाची असेल तर सावचोराची आहे. आपल्याला कुठं कळतं, वाईट वाटतं माणसं. असं कसं म्हणतो तुम्ही? आमच्या घरच्या माणसाला चोर म्हणता काय? कळेल थोडंसं थांबा,
कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. कित्येक माणसं आहेत आज जगामध्ये, सर्व हिसकावून घेतलं आई वडिलाचं, हाकलून दिले आई वडील, ते बिचारे भीक मागतात. तुम्हाला कोणी नाही, कोणी म्हणतं 3 मुलं आहेत, कोणी म्हणतं 2 आहे, कोणी म्हणतं 4 आहे, कोणी म्हणतं 1 आहे. मग तुमची तुम्हाला काही नव्हतं का? भरपूर होतं, त्याने हिसकावून घेतलं, हाकलून दिलं. म्हणून तुम्ही आहे तोपर्यंत शहाणे असाल तर कुणाला द्यायचं? ते किती प्रेम लावू द्या आणि गोडी लावू द्या, मेल्यावर मुर्द्याचं का घेण्यात अंगठे, पण देऊ नका. दिले की तुम्हाला भीकच मागावी लागेल, हे लक्षात ठेवा. आपण आहे तो द्यायचं नाही. आम्ही आज गेलो तुमचं सगळं, आमच्या मागं लागायचं नाही. नाही तर बाहेर भाड्याचं घर बघायचं, हे तुमचं नाही आमचं आहे. बाहेर भाड्याने, इथं थांबायचं नाही अजिबात. लक्षात ठेवा मी काय सांगतो, म्हणजे इथं सांगतात ते सांगतोय, पदरमोड करत नाही मी कधी. पहिले साव चोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र. अर्थात हाट भेटीचे, हाट म्हणजे बाजार. बाजारात गेल्यानंतर जिची भेट होते ते काय करते हो? हाट भेटीचे कलत्र का लाघव्यांचे विचित्र विनोद ते. किंवा हाट भेटीचे, हाट भेटी म्हणजे वेश्या. तिची जर भेट झाली तर काय होतं? मजा होती नाही. मौली म्हणतात, वेश्या भोगी कवडावेचे, मग दारही चिपुणे तिचे. तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांग. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती सेवा करते. पैसा संपला की लाथ मारून हाकून देते. लक्षात. स्वर्गाला उदाहरण आहे. स्वर्गामध्ये पुण्य आहे तोपर्यंत तिथे मजा करतात. पुण्य संपलं की लाथ मारून हाकून देतात. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागे ती माघारे मृत्यू लोका. का लाघवियाचे विचित्र विनोद ते. गारुड्याच्या खेळामध्ये मोठं आश्चर्य असतं. लक्षात. गारुड्याच्या खेळामध्ये खरं आहे का ते? सुरुवातीला बरं वाटतं. तुम्हाला एकदा गोष्ट सांगितली होती. गारुड्याचा खेळ चालला होता आणि तो मनुष्य तोंडातून प्रवेश करायचा आणि लघवीच्या इंद्रियातून बाहेर यायचा गायीच्या. असं लोकांना दिसायचं. त्याला नजरबंदी म्हणतो. ही गर्दी बघायला तिथे एक लाकडाची मोळी घेऊन मनुष्य आला. डोक्यावर मोळी, आणि तो बघतोय. त्याला वाटलं लोक का हसतात मला काही कळत नाही. का हसता तुम्ही वेड्यासारखे? वेडा तोयस आम्ही नाही. बघ ना, तो तोंडातून जातोय बाहेरून निघतोय लघवीच्या ठिकाणाहून. वेडे आहात म्हणजे. तो मागच्या पहिल्या पुढच्या 2 पायातून शिरतोय आणि मागच्या 2 पायातून मागे येतोय. तिथे एक म्हातारा होता. तो म्हणला याच्या मोळीत काहीतरी भानगडी. तो म्हणला तुला फार वर झालं का? देव माझ्या डोक्यावर. थोडा वेळ घेतो. मग त्या म्हातारीने घेतली ती मोळी. तो त्याला तसंच दिसलं आणि याला असं दिसलं. मोळ केला. आता मोळी कुठे डोक्यावर? मग त्या म्हातारीला असं दिसलं की पुढच्या पायातून शिरतोय आणि मागच्या पायातून येतोय. आणि त्या मोळीवाला तर मोळी नाही डोक्यावर.
त्याला असं दिसलं की तोंडातून शिरतोय मागून येतोय. इथं उदाहरण दिले मावळून ते सांगतो तुम्हाला. हे बनवा बनवी आहे. मग आपल्या संसाराला ते उदाहरण दिले माऊलीनं. माकड दैसे गारुडियाचे बायकोचे छंदे नाचे. माऊली म्हणतात, मी म्हणत नाही. माकड दैसे गारुडियाचे, ते आईला मानत नाही, बापाला मानत नाही. बायकोचे छंदे नाचे, ती म्हणाल तसं डान्स करत राहते. गारुड्याचं उदाहरण दिलंय की जसं ते गारुड्याच्या खेळात कौतुक वाटतं, पण ते खरं आहे का? नाही, फसवणूक आहे ती, फसवणूक. तसं या संसारामध्ये ज्या विषयापासून सुख प्राप्त होतं ही फसवणूक आहे. लोक त्याला भुलतात आणि आयुष्याचे वाटोळ करून घेतात. लक्षात तुम्हाला माहिती आहे, वेळ झाली आपली. एकच प्याला. तुम्ही नसन पाहिलं ते नाटक, कोणाचं होतं ते? हा, गडकरीचं नाटक. एकच प्याला. काय परिणाम सांगितलं त्याने? झाला त्याचा परिणाम काय झाला? एका प्याल्याचं काय झालं माहिती आहे तुम्हाला? हे दारुडी मित्र जे असतात ना, ते सुरुवातीला आपली पाजतात त्याला, आणि एकदा त्याला सवय झाली की आयुष्यभर त्याला मातीत घालतात. नाही, परिणाम आहेत, परिणामी वाईट आहेत. फार लक्षात घ्या. सुरुवातीला बरं वाटतं, सुरुवातीला बरं वाटतं. काही लोक टेन्शन जाण्याकरता घेतात. टेन्शन जातं का टेन्शन येतं? जठर खराब होऊन मरून जातात लोक, दारुडे. आणि संसाराचंही वाटलं होतं. काय मी का सांगतोय लक्षात घ्या. का लाघवी याचे विचित्र विनोद देशे. हे कुठलं सुख चाललंय वर्णन? हे राजस सुख आहे, राजस सुख. सात्विक सुख झाले, हे राजस आहे. असा विचार या संसारातल्या सुखाचा आहे. संसारातलं सुख हे सुख नाहीच आहे, ते आम्ही मानलंय. त्याला राजस सुख असं म्हणतात. नित्य सुख जे आहे ते परमार्थातलं आहे, आत्मसुख आहे. अशी सुखाची व्याख्या माऊलीनं केली. भगवंताने अर्जुनाला सांगितलं सात्विक, राजस आणि तामस. सुखाचे प्रकार भगवान अर्जुनाला सांगता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा